परभणीच्या पूर्णा तालुक्यातील फुकटगाव शिवारातील महत्त्वाचा शिवरस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय। सर्वे नंबर 202-2 व 199-1-1 येथील हा सार्वजनिक शिवरस्ता मागील अनेक वर्षांपासून बंद ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणेही कठीण झाले। सदरील शिवरस्ता तात्काळ मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी बुधवार 17 डिसेंबर रोजी पूर्णा तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर केले। फुकटगाव शिवारातील शिवरस्ता हा परिसरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो। शेती कामांसह ऊस, सोयाबीन, कापूस आदी पिकांची वाहतूक याच रस्त्यावरून केली जाते। मात्र शेतकरी राजू अंबाजी कदम व मुंजाजी त्र्यंबकराव बोकारे यांनी त्यांच्या शेतालगतचा शिवरस्ता बेकायदेशीररित्या बंद करून त्यावर थेट ऊसाची लागवड केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। हा प्रकार संगणमताने करण्यात आल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। शेतकऱ्यांनी वारंवार तोंडी विनंती करूनही संबंधितांनी रस्ता मोकळा न केल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे। सध्या ऊस कापणी हंगाम सुरू असून रस्ता बंद असल्यामुळे ट्रॅक्टर, बैलगाडी व वाहनांना शेतात जाता येत नसल्याने मोठ्या प्रमाणात ऊस शेतातच अडकून पडलाय। आता हा ऊस न्यायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला असून उशीर झाल्यास लाखो रुपयांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी तहसीलदारांनी तत्काळ पाहणी करून शिवरस्ता मोकळा करून देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनावर गिरी वामनराव कदम, भुजंग कदम, सचिन कदम, भगवान बोकारे, बालाजी कुर्हे, शिवशंकर मठपती, मीना मठपती, सुनील कदम, सूर्यकांत कुरे, मोतीराम कुरे, चंद्रकांत कुरे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या प्रकरणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून सार्वजनिक शिवरस्त्यावर कोणाचाही खाजगी हक्क नाही असा ठाम इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। तहसीलदारांनी शिवरस्ता मोकळा करून देण्याचे आदेश सदरील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्याकडेही स्वतंत्र निवेदन सादर करून तात्काळ शिवरस्ता मोकळा करून देण्याची विनंती केली। यावेळी नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी थेट कार्यवाहीचे आदेश देत पाहणी करून संबंधित शिवरस्ता मोकळा करून देण्याबाबत आवश्यक आदेश दिले आणि शेतकऱ्यांचा प्रश्न जागेवरच सोडवला। त्याबद्दल शेतकऱ्यांनी थारकर यांचे आभार मानले आहेत। मी सूर्यकांत मुंजाजी कुरे खुजडा राहणार पूर्णा गट नंबर 242 शिवारात माझी जमीन आहे। त्या ठिकाणी ऊस लावलेला आहे आणि आता मला रस्ता नाही साहेब। मी 5 वर्ष झालं बेजार आहे रस्त्यासाठी। आता टोळी आली, ऊस तोडून टाकलाय। समोरचा शेतकरी म्हणते इकडून ही नंबर धुरा आहे, नंबर धुऱ्याहून जायला रस्ताच नाही इकडे म्हणतात, ही इकडं म्हणते इकडून आहे, इकडं म्हणते इकडून आहे। आता ऊस तोड आहे साहेब, अक्षरशः ऊस आता काय करायचं? माझ्यावर महाराष्ट्र बँकेचं कर्ज आहे, आता कसं फेडू, काय करू? आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही याच्यानंतर। 22/1/2022 ला आम्ही हे केलेलं आहे, अर्ज दाखल केलेले आहेत तिथं। पण यावर कारवाई काय झाली आतापर्यंत? कारवाई अर्ध्यात रस्ता झालेला आहे, अर्ध्यात आता नंबर धुरा आहे, नंबर धुऱ्याहून रस्ता जाऊ देत नाही। तिकडा शेतकरी म्हणते इकडे आहे, इकडा शेतकरी म्हणते इकडे आहे। मग नेमका रस्ता कुठं आहे या ठिकाणी? मग हेच आता शासनाने बघून द्यावा आम्हाला रस्ता कुठे आहे काय, तर नाही तर मग टोळीचा आता ऊस वाळायला आमचा तोडलेला नाही। किती एकर ऊस आहे तुमचा या ठिकाणी? 2.5 एकर आहे। म्हणजे अजून बाजूच्या शेतकऱ्यांचा सुद्धा अजून आहे ना? इथं कदम काय प्रॉब्लेम काय तुम्ही? आमचा ऊस तोडायला टोळी आलेली आहे। 2 शेतकरी आम्हाला अडचण करायलेत। याच्या अगोदर आम्ही निवेदन दिलेलं होतं 22/1/2022 मध्ये निवेदन दिलेलं होतं, तरी पण त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही। आता आम्हाला आता टोळी आलेली आहे, हे 2 शेतकरी आम्हाला अडचण करायलेत आणि ऊस कसा काढायचा? किती ऊस आहे तुमचा इथं? आमचा ऊस आहे 2.5 एकर आहे। दोघांचा मिळून आमचा 5 एकर ऊस आहे। तर हे शेतकरी आम्हाला अडचण करायलेत। कधी निवेदन दिलं होतं तुम्ही प्रशासनाला? प्रशासनाला दिलं 2001, 20, आणि 22। मग अद्याप प्रशासनाने काही कारवाई केली नाही? अजून झालेली नाही। अर्ध्यामध्ये रस्ता झाला, 2 शेतकरीच आम्हाला सतवायचे। काय म्हणणं काय ते ते शेतकऱ्यांचं? म्हणायचं आमच्यावर शिव नाही, ते बाजूचे म्हणतात आमच्यावर तर शिव नाही। या पहिले रस्ता होता का या ठिकाणी? हां, रस्ता आहे, 33 फुटाची पांदण आहे, रस्ता आहे, नोंद आहे, सगळं आहे तहसीलला। मग आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? मग आमच्या रस्ता नाही दिल्यानंतर आम्हाला उपोषण करणं लागेल। नाही, पण या संदर्भात तुम्ही तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील, यांना काय निवेदन दिलेलं आहे ना? 22/1/2022 ला दिलेलं आहे निवेदन आहे साहेब। 22/1/2022 ला निवेदन दिलेलं आहे। तलाठी मध्ये बोलू नका। तलाठी साहेबाला निवेदन दिलेलं आहे ना? कोणाकोणाला निवेदन दिलं तुम्ही? तलाट्याला तिथे साहेबाला दिलेलं आहे, तलाठी साहेबाला।